जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 20 एप्रिलचं प्रवचन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी. हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली. तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे, पण ते संतांनाच साधे. सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान. सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती. हेची तुम्हा परमप्राप्ती. मारोनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती. समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन. हीच सिद्ध साधूची खुण. वासना जाळूनी शुद्ध चित्त अहंभाव सोडूनी निभ्रांत. आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण. संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही. संतासन पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास. नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूण. जे जे आपले संगती आले संतांनी त्याचे सार्थकच केले. साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला. त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन. संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास. संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास. लक्ष ठेवावे संतांकडे देह लावावा प्रपंचाकडे. नाम घावे श्वासोच्छ्वासे. संत संतुष्ट होईल खास. सांगावे संतास नमस्कार तो जगताचा आधार. संतांच्या देहाची प्रारब्धगती संपली. काया आज दिशेनाशी झाली परी अजरामर राहिली. राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती. जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती. संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन. सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा. जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता. राम परता नाही लाभ हे धरले ज्याने चित्ती. त्यास लाभली खरी संतांची संगती. त्यांचा आदर